तारा सिंग, जय सच्चिदानंद. बोला. हां, माझा पहिला प्रश्न असा आहे की आप्तवाणी 5 मध्ये दादा भगवाननी सत्संगच्या आवश्यकतेवर एक शीर्षकात लिहिलंय हं, की सत्संग करण्याची आवश्यकता नाहीये. हं. हे तर गृहीत मिथ्यात्वामुळे उलटे केलेले आहे, म्हणून सरळ करावं लागतंय. कृपया हे स्पष्ट करावे. या सत्संगाविषयी तर म्हणजे जोर आपण कधी चुकी म्हणजे आपण समजून घ्यायचं, एअरपोर्टला जायचं आहे, नॉर्थमध्ये असेल 10 मैल दूर, आणि आपण साऊथला निघून गेलो तर आपल्याला परत यावं लागेल ना. हां, तर अशाच अज्ञानतेमुळे आपण, रॉंग बिलीफमुळे आपण उलटे चाललोय. म्हणून राईट बिलीफ घेऊन सरळ यावं लागतंय. नाहीतर आत्मा तर केवळ ज्ञान स्वरूप आहे, अनंत ज्ञानी आहे. पण अज्ञानता घुसलेली आहे. शिवाय इकडून घेतली तिकडून घेतली, एखाद्या संताकडून घेतली, एखादं पुस्तक वाचून घेतली, जेवढी अज्ञानता घुसली गेली आहे ती अज्ञानता काढून टाकण्यासाठी हा सत्संग आहे. प्रश्न विचारूनही नवज्ञान प्राप्त होत नाही. हां. आपण आपली अज्ञानता घालवतो, अज्ञानता आपण कमी करतोय. समजतंय का? आता हे दादाजींचं हेच म्हणणं आहे की हे बघा, हे उलटं ज्ञान ग्रहण केलं आहे तर ते आता काढून टाका. म्हणजे आपल्यातली सगळी अज्ञानता सुटली तर आपण स्वतःच अनंत ज्ञानी असाल. समजतंय आता तुम्हाला? होय. म्हणजे सत्संगात जाणून घेण्यासाठी यायचे ही आहे. अज्ञानता निघून जावी त्यासाठी येणं यायचं गरजेचं सत्संगात. आहे. हा, आत्मा तर शुद्ध ज्ञानीच आहे, हां. अपार आनंद असलेला मी आहे. वाचले आणि विचारात पडले की काय असेल हे. म्हणजे गोरखपूरवरून एकटी आले मी, तरीही वाटलं चांगलं व्हावं, प्रश्नाचं उत्तर मिळेल, विचारेन काय आहे. बरोबर आहे. हो. बघा, आता तरी आपल्याला सत्संगाची गरज आहे, कारण आपण कुसंगतीत किंवा लोकव्यवहारात येऊन अज्ञानता खूपच ग्रहण केली आहे. म्हणजे बघा, तुम्ही तारासिंग खरोखरच्या तारासिंग आहात नाही, पण आधी तसे मानायचात लहानपणापासून आजवर. हो, नंतर हो. ज्ञान मिळालं त्यामुळे आपली अज्ञानता होय. सुटली. होय, म्हणजे आत्मा तर शुद्ध आहे पण आपली अज्ञानता काढावी लागेल. होय. यांची बायको आहे, यांची आई आहे. आता आत्मा कोणाची आई असतो का? नाही. आपल्याला मुलं असतात का? तरी अज्ञानतेने आपण हे मानतो हां. आणि मुलांना सुधारायला किती राग द्वेष करतो. तर अशी अज्ञानता आणि हे रागद्वेष हेच कर्मबंधनाचं कारण आहेत. आता फाईल्स समजून समभावने निकाल करा, मग तुम्ही सुटाल आणि समोरचाही आपल्या व्यवहारातून मुक्त होईल. होय, म्हणजे ही आपल्यातली अज्ञानता काढून टाकण्यासाठी ज्ञान ग्रहण करायचंय. होय. दुसरा प्रश्न असा आहे की जी चूक झाली होती ज्ञान घेण्याआधी, त्याचे प्रतिक्रमण मी 6-8 महिने खूप केलं. त्यानंतर मुलींनी सांगितलं की आई आता हे सोडून दे, आता इकडे येऊन इथे सामायिक कर. तर म्हणजे मागील चुकांचे प्रतिक्रमण खूप सारं पूर्ण झालं का? हा, पण अजूनही आठवतं का? होय. आठवणीत असेल तर प्रतिक्रमण त्या दिवशी 10-15 मिनिटं बसून करायचं, आणि आठवत नसेल तर बघा, कोणत्याही व्यक्तीबरोबर आपला काही हिशोब रागद्वेषाचा झाला, हं. तो जेव्हा दिसेल, जेव्हा आपल्याला आठवेल आपण असं दुःख दिलं होतं, असा हा माणूस आहे, हं. तर मग आपण प्रतिक्रमण केल्यानंतर तो माणूस दिसला तरी आतून आकर्षण विकर्षण काही होणार नाही. इतरांशी जसा व्यवहार करतो तसा त्यांच्याशी व्यवहार होईल. तेव्हा समजायचं की आपला दोष पूर्ण धुतला झालं. गेला. होय. आणि मनात आलं की हा माणूस तो आला परत, काही अभिप्राय आठवले अथवा द्वेष वाटला तर त्या दिवशी लक्षात ठेवायचं, तारासिंग बघ, तुला द्वेष वाटतो आहे, आज रात्री धुवून टाक, 10-15 मिनिटं बसून, हळूहळू सुटाल त्यानंतर. आणि पूज्यश्री, जे काही प्रतिक्रमण करावे लागते ते दिवसभराच्या चुकांचे करावे लागते का? हा, दोन प्रकारच्या चुका आहेत. हां. कोणाप्रती मोह केला, विकार भाव उत्पन्न झाले, मोहाचं प्रतिक्रमण करा. हं. आणि दुसऱ्यांचा द्वेष केला, दुःख दिलं, अभाव तिरस्कार केला, त्याचं प्रतिक्रमण. हं. क्रोधाने, मोहाने किंवा मानाने किंवा लोभाने कोणाला दुःख दिलं तर त्याचं रोज 10-15 मिनिटं बसून रात्री प्रतिक्रमण करायचं. त्यामुळे काय होईल की साऱ्या दिवसाचा साठलेला कचराही साफ होईल तुमचा. म्हणजे या सामायिक मध्ये, त्यामुळेच आपण सामायिक करतो सामायिक ना? हा जरा वेगळा प्रकार. बरं, ती वेगळी गोष्ट आहे. वेगळी गोष्ट म्हणजे काय की हां. तुम्ही कोणाला दुःख दिलं क्रोधाने, हं. तर क्रोधाने आपण दुःख दिलं तेवढं प्रतिक्रमण करतो. पण थोडं पुढे जाऊन विचार करायचा की क्रोध का आला, म्हणजे माझी अपेक्षा पूर्ण नाही झाली म्हणून क्रोध आला का, माझ्यावर आक्षेप घेतला म्हणून मला क्रोध आला. म्हणजे कोणत्या कारणामुळे आपल्याला समोरच्याला आपण दुःख दिलं ते कारण बघायला ते सामायिक आहे. सूक्ष्मपणे बघा, मूळ कारण आपल्यातच आहे. आपल्याच चुकांमुळे आपल्याला कोणतरी संयोग निमित्त मिळतं म्हणून आपण त्यानं दुःख दिलेलं आहे, तो स्थूल भाग झाला. पण मूळ कारण अंतरंगात आहे. एखादी अपेक्षा असते, एखादा आग्रह आहे, एखादा अभिप्राय आहे, एखादा मोह आहे. म्हणून आपण आपलं कारण शोधायचं
आणि हे तारासिंगमध्ये आहे, मी वेगळी अशी जागृती ठेवून आपल्या सूक्ष्माचं कारण बघायचं आणि कारण समाप्त झालं तर त्या व्यक्तीचे आपल्यासोबतचे रागद्वेषाचे शुभ पूर्ण झाले. पूज्यश्री, हा जो प्रतिक्रमणाचा विधी आहे जो पुस्तकाच्या मागे म्हणजे लिहिलाय प्रतिक्रमणाच्या पुस्तकाच्या मागे, मग काय पूर्ण सगळं म्हणून करणं गरजेचं आहे का म्हणजे चालत फिरत? चिकट हिशोब जर असेल तर पूर्ण म्हणा, नाही तर भावप्रतिक्रमण त्यातही शॉर्ट. हे शुद्धात्मा भगवान यांना मी क्रोधाने दुःख दिलंय, मनापासून माफी मागते, मला क्षमा करा, अशी चूक न करण्याची शक्ती द्या. म्हणजे चालत फिरत काम करत दिवसभरात करत राहिले तर पूर्ण होईल. दिवसभर करत राहायचं म्हणजे कोणती चूक झाली त्याचं प्रतिक्रमण करायचं. उगाच बोलत नाही राहायचं. आपण जी कोणती चूक केली त्याची माफी मागायची, याची काही चूक झाली त्याची मी माफी मागते. आपण ही जी चूक करतो म्हणजे ज्यांच्या प्रती होते त्यांचं नाव घेऊ. भाव बिघडले, हिने काम नाही केलं कामवाल्या बाईने, मग तिच्याविषयी अभाव वाटतो. पैसे घेते, काम नाही करत, तिचा द्वेष वाटायला लागतो. आपल्या लोभामुळेच तिचा द्वेष वाटायला लागतो. भांडी नाही नीट घासली तरी अभाव वाटायला लागतो. मग एक एक दोष आठवून आपल्या चुकांची माफी म्हणजे मी आता आणि शुद्धात्म्याला साक्षी ठेवून आणि तारासिंग वेगळी आहे, मी शुद्धात्मा ही जागृती ठेवून. समजा आज कोणाला काही आपल्याकडून त्रास झाला तर त्याचे प्रतिक्रमण केले, पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला त्रास दिला गेला तर किती बघा, कांद्याचे किती थर असतात कांद्यावरती बघा. एक काढून टाकला तर पुन्हा दुसरा असतो, दुसरा काढला तिसरा असतो, दुसऱ्या दिवशी मग दुसरा लेअर, कालचा तर पूर्ण झाला, पुन्हा प्रतिक्रमण केलं तर एक लेअर कमी होईल आणखी. आणि पूज्यश्री, म्हणजे ही मुलं, म्हणजे 2 मुलींची मुलं माझ्याकडे राहतात, तर त्या मुलींकडून नॉनव्हेज जेवण बनून येतं. आम्ही तर खात नाही, मुलं खातात कधी कधी. हळूहळू समजावायचं बघा. आपल्या मुलांना कोणी मारलं तर आपल्याला आवडेल का? म्हणजे चिकन कोंबडीचं बाळच आहे ना, किती दुःख होईल. लहानच आहे, 7 वर्षाचा आहे. नाही, म्हणजे मुलाच्या आईला समजवायचं, शिकवायचं. आणि हे बघा, ते कोंबडीचं पिल्लू किती पळतं, लांब पळतं वाचण्यासाठी. मासा पकडायला गेलात किती पळतो तो. म्हणजे कोणालाही दुःख देऊन कसं सुखी होऊ शकतो आपण. आणि इतर खाण्याच्या गोष्टी कितीतरी आहेत. एवढे बघा, विविध मसाले घालून बनवा, रुचकर भाजी वगैरे मिळतं की, सगळं अवेलेबल आहे सगळं. हो, मग ते हळूहळू बंद होईल. पण काय होय, आम्हालाही त्याचा दोष लागेल का हे सगळं खातात? ते तर केलं, करवलं आणि कर्त्याला अनुमोदन दिलं. काही ना काही केलेलं तुम्ही वाढताना त्यामुळे गुन्हा होईल. प्रतिक्रमण आम्ही शिवत सुद्धा नाही. तरी बघा, खा बाळा, थोडं खा असं म्हणतात तेव्हा तुम्ही गुन्ह्याचे भागीदार बनता. शांतपणे प्रतिक्रमण करा आणि निश्चय करा की यांनाही चांगली समज मिळावी आणि या हिंसेच्या दोषातून सुटावे, प्रार्थना करा अशी. सरजीव चौहान. हा, बोला. माझा प्रश्न आहे की भाव आणि विचार हे वेगवेगळे आहेत का? हा, वेगवेगळे आहेत. विचार करणं तो डिस्चार्ज परिणाम आहे, मनातले विचार आहेत. आणि भाव ते अहंकाराचे, त्याने दुसऱ्या जन्मातली बीजे पेरली, चार्जिंग पॉइंट आहे. पण हे आपण समजायचं कसं? तसं नाही, एवढंच समजून घ्यायचं की जे विचार जे काही येतात मनातले डिस्चार्ज विचार आहेत, भाव नाही, समजणार नाहीत. अज्ञानतेमुळे जी बीज पडतात तिथे भाव आहे. हे आता सोडून द्या. एवढंच समजून घ्या की हा सारा डिस्चार्ज परिणाम आहे. मनात जे काही येतं, अहंकाराला जे काही वाटतं, सगळा डिस्चार्ज परिणाम आहे. मी शुद्धात्मा आहे. म्हणजे आता भाव अभाव सगळं गेलं आणि स्वभाव सुरू झाला की मी शुद्धात्मा आहे. समजते का? आता विचार येतात किंवा अहंकाराला इच्छा होते, सगळं डिस्चार्ज भावच आहे, तसं समजा. जय सच्चिदानंद. चार्ज तर आपल्याला झालेलं कळणार आहे नाही, दादाजींच्या कृपेने चार्जिंग आता बंद झालं. नाहीतर अज्ञानतेमध्ये ते भाव, मीच सरयुग आहे, तोच भाव असतो. आरोपित भाव त्याच भावनेला म्हणतात. नंतर सरयुगला कोणी म्हटलं खूप छान आहे तर खूप खुश प्रेम वाटतं. सरयुगला चूक करतो म्हटलं तर द्वेष वाटतो. राग, द्वेष आणि अज्ञानता, तिथूनच सूक्ष्म भाव तयार होतात. त्यांना शब्द रूपात पकडायचा प्रयत्न करतो, पण शब्दात पकडता येतील असं काही नाही. खूपच सूक्ष्मात आहेत, सूक्ष्मतर सूक्ष्मतम लेवलवरचे आहेत. समजलं का आता? दीपक भाई बोला. आपल्याला असे विचारायचे की जेव्हा सगळे म्हणतात की जेव्हा खायला 2 वेळची भाकरी नसते, अशा वेळी ह्या ज्ञानाच्या गोष्टी आणि मन वचन कायाने कोणालाही दुःख न पोचावे या साऱ्या गोष्टी त्यावेळी आपण विसरून जातो आणि चुकीचं करतो. मग काय हे खरं आहे का? हे तर म्हणजे आता बघा ना, या जनावरांना असं होतं ना, बघा त्यांना खायला नाही मिळत तर सगळा दिवस खायला मिळावं म्हणून फिरतात. पुण्यशालींसाठी हा मार्ग आहे. कित्येक कोटी जन्मांचं पुण्य एकवटलंय किंवा हे ज्ञान मिळतं. बघा, ज्ञानाचा मार्ग सापडतो. आणि अन्न म्हणाल तर कर्माचा हिशोब आहे. कोणी न खाता राहिलंय का सांगा मला? सगळ्यांना काही ना काही मिळतंच. असं हे ज्ञान मिळणं ती तर परमभाग्याची गोष्ट आहे. मिळालं तर ज्ञानाने सर्व प्रकारचे अंतराय तुटतील आणि खाणं पिणंच नाही तर खूप साऱ्या रिद्धी सिद्धी भविष्यात लाभतील. आत्म बघा, ऐश्वर्य सुद्धा प्रकट होईल.
इथे अज्ञानतेने एवढ्या चुकीच्या मार्गावरून चालत आहोत. अभाव, तिरस्कार, अंतरा एवढे टाकलेले आहेत, म्हणजे 2 वेळची भाकरी मिळत नाही. त्या मनुष्य तर किती एखाद्या भगवंताच्या प्रतिनिधीसारखाच आहे, ऐश्वर्य आहे त्याच्याकडे. एखादा भाव केला आणि कित्येक भावनेतून कित्येक चांगली फळं प्राप्त करू शकेल एवढी शक्ती आहे मनुष्यात. पण अपराध, विराधना, दोष, अंतरा एवढे करून ठेवतो की 2 वेळची भाकरीही मिळत नाही. किती दोष केले असतील. आता आपण काय करायचं आहे? आपण भावना करायची आणि शक्य तेवढी मदत करायची इतरांना. आणि नसेल करू शकत तर भावना ठेवा, शुद्ध कल्याणाची भावना ठेवा. समजतं का आता हे? आणि ते ज्यांना खायला प्यायला मिळत नाही आणि भांडण करत राहतात त्यांच्यासाठी आपण काही करू शकत नाही. आता आपण भावना ठेवायची, सगळ्यांना सुखशांती लाभो, खाणं पिणं राहणं सगळं चांगलंच मिळो. आणि हे सुद्धा आहे की तुम्हाला उणीव नाहीये ना खाण्यापिण्याची? नाही, पण दुसऱ्यांचा विचार केला की असं वाटतं कदाचित असं असतं. या जगामध्ये असंच चालू राहणार. आपली भावना आहे, आपल्याकडे कोणी जो येईल त्याला आपण दुःख द्यायचं नाही. तेवढं जरी शिकलं तरी खूप आहे. आणि इतरांप्रती रागद्वेष करू नका. हे निसर्गाचे हे नैसर्गिक संचालन आहे. जगात न्याय स्वरूप आहे. या दुनियेत जे काही होत आहे न्याय स्वरूप आहे असं समजा. कोणाही प्रती, चांगल्याच्या प्रती प्रेम दाखवू नका, वाईटाप्रती द्वेष करू नका. आपला रागद्वेष झाल्याने आपलंच बंधन वाढतं. आपण वितरागतेने या महावीर भगवानांना का भगवान म्हटलं गेलं? ते वितरागी झाले म्हणून सारी दुनिया त्यांना नमस्कार करते. श्रीकृष्ण त्यांनी सुद्धा हेच ज्ञान सांगितलं की वितरागी बना, निर्भय व्हा. म्हणजे वितरागता ह्या संसारात आपल्याला प्राप्त करायची. नाहीतर या संसारात अनेकविध दुःखांनी सगळेच त्रासलेलेच आहेत. सारे संसारी दुःखीच आहेत. का? कारण त्या आत्म्यापासून विन्मुख आहेत. जेवढे तुम्ही त्यापासून दूर गेलात तेवढे जास्त दुःखी. पण आत्म्याच्या समीप आलात तर आनंद, सुख, ज्ञान सर्व काही अंतरंगात आहे. दुःख नाहीच आहे तिथे. आणि हे जे आता मला या जन्मात जे ज्ञान मिळतंय, काय पुढच्या जन्मातही हे ज्ञान मिळू शकतं? नाही, ते असेलच ज्ञान. अज्ञान सुद्धा सोबत असतं दुसऱ्या जन्मात आणि ज्ञानही बरोबर राहतं. म्हणजे या ज्ञानाबरोबरच पुढच्या जन्मातलं आयुष्य सुरू होईल. आणि तुम्ही समजून घ्या, 310 डिग्रीपर्यंत पोहोचला तर 310 पासून सुरू होईल परत ज्ञान तुमचं. आपलं ज्ञान राहील आपल्याबरोबर. अज्ञान आणि ज्ञान या आत्म्यासोबत राहणाऱ्या गोष्टी आहेत. पण संसारी पदार्थ गोष्टी त्या सगळ्या इथेच सुटणार आहेत. जय सच्चिदानंद. राहील तुमच्या बरोबर हे ज्ञान. या युगात अगदी सगळ्यांच्या वाट्याला दुःख कसं काय येतं हे जाणून घ्यायचंय. बघा ना, दुःखी आहेत. ताईने सांगितलं ना, दुःखी आहेत सगळे. आत्म्यापासून जेवढे दूर गेले ते सगळे दुःखी. आणि आत्म्यापासून दूर तर जातातच, धर्मातही विराधना करतात. मग सकाळी उठणार न्यूजपेपरमध्ये पोलीसवाले असे आहेत, हा नेता असा आहे, हा अभिनेता तसा आहे. कोणाबद्दल निगेटिव्ह नाही बोलला असणार. आपण इतरांसाठी काहीही निगेटिव्ह बोललो तरी ते आपल्या दुःखाचं कारण आहे. आपण इतरांविषयीचं निगेटिव्ह बोलणं बंद केलं, विचार बंद केला, एखाद्याचं निगेटिव्ह, दुसऱ्याचे वाईट गुण तिसऱ्याला नाही सांगितले तर आपल्याला सुखी व्हायची आपण सुरुवात करू. एकच वाक्य धरून ठेवा, इतरांबद्दल निगेटिव्ह विचार करूच नका, बघूही नका, बोलूही नका, दुसऱ्यांना ऐकवू पण नका. या निगेटिव्हिटीमुळे सगळी दुःख, अंतराय, त्रास सगळंच सुरू होतं. कोणी समोरचा त्याने आपलं किती नुकसान करू तरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करू नका. का? तर मीच केलेल्या त्या गुन्ह्याची शिक्षा मला पोलीस देतात, तर पोलिसांचा काय दोष? मी चूक केली, मी चोरी केली म्हणून पोलीस मला मारतील, त्यांचा अजिबात दोष नाही. त्यांच्याविषयी वाईट नका चिंतू. नाही, ते बरोबर करतायत, गुन्हेगाराला शिक्षा करतायत, करेक्टच आहे, ॲक्सेप्ट करा. झाला तो न्याय, ॲक्सेप्ट करा. आणि भोगतोय त्याची चूक, हे ॲक्सेप्ट करा. नो निगेटिव्हिटी इन लाईफ. तर तुमची दुःख मिटतील. थँक्यू. जय सच्चिदानंद. अंबरेंद्र कुमार. श्री सिमंदर स्वामींचे भरत क्षेत्राशी काय ऋणानुबंध आहेत त्यावर जरा प्रकाश टाकावा. तो तर काहीतरी असा हिशोब आहे. पण जेव्हा 24 तीर्थंकर होतात या क्षेत्रात तेव्हा इथल्या जीवांचा उद्धार होतो. 24 तीर्थंकर पूर्ण झाल्यावर या क्षेत्रात मग 81,000 वर्ष, 84,000 वर्षांपर्यंत तीर्थंकर आता होणार नाहीयेत या 5व्या, 6व्या, 1ल्या, 2ऱ्या, 4थ्या आर्यामध्ये. म्हणजे इथे कोणी तीर्थंकर होणार नाही म्हणून इथे महावीर भगवान स्वतः सांगून गेले आहेत. इथल्या ज्ञानींनी सुद्धा सांगितलंय की इथून आता दुसरं क्षेत्र आहे, तिथे तीर्थंकर भगवानांची उपस्थिती आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपला मोक्ष होऊ शकतो. हो, म्हणून आपण हे समजून घ्यायला हवं की बाबा 1 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार नाहीये, तर कोणी सांग बाबा 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येईल म्हणून आपण तिथे जायला हवं की नको? बघा, एवढी साधी गोष्ट आहे. म्हणजे या प्लॅटफॉर्मवर अशी ट्रेन आता येणार नाहीये बघा, मोक्षाला जायला, मोक्षाला नेणारी ट्रेन.
मग 5 नंबरवर उभी आहे ती ट्रेन. तसं दुसऱ्या क्षेत्रात, महाविद्या क्षेत्रात सिमंदर स्वामी हजर आहेत आणि त्यांच्या दर्शनाने केवळ ज्ञान होईल, निर्वाण होऊ शकेल. म्हणून आपण त्यांची आराधना करतो, भक्ती करतो. आणि या क्षेत्रातल्या व्यक्तींबरोबर जे राग, द्वेष, अभाव, तिरस्कार, मोह आहेत ते आपण धुवून टाकायचे. कारण आपल्याला पुन्हा पुन्हा या संसारातल्या या क्षेत्रात यायची इच्छा नाही. म्हणून त्यांचा हिशोब पूर्ण केला तर इथे कोणी बांधून ठेवणारच नाहीये. आणि सिमंदर स्वामी भगवानांची आराधना केली तर पुढच्या जन्मी तिथे जन्म होणार आहे आणि तिथून आपण मोक्षात जाऊ शकू. समजताय आता तुम्हाला? आणि सर, या आरा शब्दाचा काय अर्थ आहे? आरा म्हणजे डिव्हिजन सारखं आहे. कालचक्राचे 6 भाग, विभाग आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. तर पहिल्या दुसऱ्यात सुख शांती आहे, कल्पवृक्ष असतात. आणि तिसऱ्या चौथ्यामध्ये तीर्थंकर सुरू होतात आणि चौथ्यात पूर्ण होतात. आणि 5व्या 6व्यात तीर्थंकर नसतात, कलियुग सुरू होतं. आणि 6व्या आऱ्यात तर 1.5 फुटाच्या हाईट एवढा माणूस होईल आणि 16 वर्ष 20 वर्षांचं वय होईल. आणि भयंकर दुःख, दोषमादुषम काळ म्हणजे अत्यंत दुःख. धर्मस्थानक, धर्मगुरू, धर्मशास्त्र काही राहणार नाही. अशी घरही राहणार नाहीत. असे नदीच्या आसपास खड्डे असतात ना, त्यामध्ये लोक राहतील. नदीतल्याच काही जीवांना ते शोधून काढतील आणि खातील. असं वाईट आयुष्य असणार आहे. 21,000 वर्षानंतर असा काळ येणार आहे. तर हे सगळं शास्त्रात सांगितलंय. आपण तर अशी भावना करायला हवी की या संसारात कोणत्याही व्यक्तीबरोबर राग, द्वेष, मोहात अडकायचं नाही आणि हळूहळू आपण हिशोब पूर्ण करून महाविद्या क्षेत्रात निघून जायचं. तिथून मोक्ष खुला आहे कायमचा. जय सच्चिदानंद. सीमा सिन्हा. हा, माझा प्रश्न असा आहे की मन नेहमी अशांत असतं, शांती कशी लाभेल? शांती म्हणजे आता आपण सत्संगात आलं तर थोडी शांती लाभते ना. होय. आता उद्या ज्ञान घ्या, मग आत्म्याची शांती होय, सुरू. ज्ञान तर घेणारच. ज्ञान घेण्यासाठी आम्ही एवढ्या दुरून आलोय. अशांती या संसारात, अशांतीचं कारण आपल्या समजुतीमधील कमतरता आहे. कोणत्याही परिस्थितीबाबत आपल्याकडे अचूक समज नाहीच आहे, म्हणून आपण अशांत आहोत. योग्य समज आणि योग्य ज्ञानाची जागृती असेल तर कोणतीही परिस्थिती, म्हणजे या संसारातली कोणतीही परिस्थिती आपल्याला दुःख देऊ शकत नाही. कोणतीही व्यक्ती दुःख नाही देऊ शकत. आपण आपली समज, आपले ज्ञान हे जर परफेक्ट असेल तर कोणताच त्रास आपल्याला होणारच नाही. होय, ज्ञानविधी घेतल्यानंतर जर काही चूक झाली तर क्षमा मिळेल की नाही मिळणार? क्षमा तर चूक करणाऱ्यांकडूनच माफी मागून घ्यायची आणि आपण आत्म्यात राहायचं. उद्या ज्ञान घ्या आणि नंतर सगळ्या तुम्हाला आम्ही चाव्या सांगू कशा प्रकारे जीवनात, व्यवहारात जागृती राखायची सगळी. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. माझा मुलगा 3.5 वर्षांचा आहे. तर तो आपला पहिला शब्द म्हटला होता दीपक भाई. त्याला कधीच मी सांगितलं नव्हतं की कोणी दीपक भाई आहेत. पण तुमचं नाव त्याच्या तोंडून ऐकल्यावर वाटलं की तुमच्याशी जोडलं गेलोय. तेव्हापासून आम्ही सुद्धा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. खूपच छान, चांगलं आहे. होय, जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. राजू मेहतो. माझे नाव राजू मेहतो आहे आणि मी शुद्ध आत्मा आहे. माझा प्रश्न असा आहे की आध्यात्मिक प्रगती अर्थात आत्म्याच्या जागृतीमध्ये राहिल्याने सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, धार्मिक, शारीरिक, मानसिक या स्थितीमध्ये आपोआप सुधारणा होते असे म्हणजे माझे मत आहे. हे बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. तुम्हाला अनुभव आला ना? काही अनुभव तर खूपच आलाय. खरी गोष्ट आहे. आपण एअर कंडिशन मध्ये जातो तेव्हा सगळं थंड वाटतं आणि उन्हात जर गेला तर खूपच उकडतं. तसंच या आत्म्यापासून जेवढे दूर जातात तेवढी अज्ञानता वाढते. तेवढं राग, द्वेष, मग अभाव, तिरस्कार, दोष, सगळे प्रकारचे मग आजार, ते सगळ्याचं फळ तसंच येतं. पण आत्म्याच्या जवळ आलात तर या संसारातील तमाम दुःखांचा अंत होईल आत्म्यात आलात तर. आणि सर्व प्रकारच्या वेदना असोत किंवा दुःख असोत ते अज्ञानामुळेच आहेत आणि ज्ञानामुळे सगळ्या प्रकारचा सुखशांती, आनंद लाभतो. हे सारे आपोआपच घडते ना एखाद्याने. घडतं म्हणजे ज्ञानात राहण्याचा पुरुषार्थ करायला हवा आपण. कारण की 5 अज्ञानमध्ये राहा, त्याचं फळ हे मिळणार आहे. कारण का ज्ञानाच्या आधी दुःखच होतं, वेदना सुद्धा होत्या. पण जेव्हापासून ज्ञान घेतले तेव्हापासून हे सगळंच आपोआप निघून गेलंय. खरी गोष्ट. जय सच्चिदानंद. अजय कुमार. दादा, स्वप्नात जे आपण रागद्वेष करतो ना, त्यामुळे काही कर्मबंधन होतं का? नाही, जागं झाल्यावर रागद्वेष करायचं नाही. स्वप्नात जे काही झालंय त्याचं नाही कर्म, ते डिस्चार्ज कर्म आहे. जागं झाल्यावर म्हणालात मी तर असा बॉम्ब टाकला, सगळीकडे बेचिराग करून टाकलं, असा जागं झाल्यावर अहंकार केला तर अहंकाराने कर्मबंधन होतं. नाही तर स्वप्न हा तर डिस्चार्ज परिणाम आहे, ते फळ देऊन निघून जातं. जागं झाल्यानंतर शक्य असेल तर असं करा की स्वप्नात जे काही रागद्वेष झाले आहेत, जागं झाल्यावर त्याचं प्रतिक्रमण करा. त्यामुळे उरल्या सुरल्या चुकाही आपण धुवून टाकू. होय दादा. आणि एकावतारी होण्यासाठी
शक्ती मागतोय आणि त्यासाठी 70% 5 आज्ञांमध्ये राहण्याचा निश्चय करायचा आणि व्यवहारामध्ये, या संसारातल्या व्यवहारात ज्या काही व्यक्तींसोबत राग, द्वेष, मोह आपले झालेत ते सगळे धुवून टाकायचे आणि सिमंदर स्वामी भगवानांची आराधना करायची आणि एवढी भावना रोज करायची की एकावतरी व्हायचंय, सिमंदर स्वामींच्या शरणी जायचंय. शुद्धात्म्याच्या अनुभवाशिवाय संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नकोच आहे. पुढचा जन्म आपला सिमंदर स्वामींच्या शरणी व्हावा अशी कृपा करा. भगवानांकडे हीच प्रार्थना करायची. जय सच्चिदानंद.